आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही आणि गौरीना खूप भाग्यवान आहात. नवस करूनही अशी लेक नाही मिळायची. खरे वहिनी. अरे रुद्र, आता चान्स समोरून चालत येतोय. कम ऑन यार. तू गप रे. बरं वहिनी, आज बिट्टी तुमच्याकडे झोपायला असणार आहे हे गौरीजींना कळू देऊ नका. बरं. गौरीजी, आता तुमची सुटका नाही. तुझं काय? काहीच नाही झालं. जा निघ, चल आता. हो चल ना. आओ सावकाश, घाबरू नका तुम्ही. तुम्हाला बरं वाटतंय का आता? आमच्या आश्रमात तुम्ही सुरक्षित आहात. आश्रम? माझी मुलगी. माझी मुलगी. माझी मुलगी. माझी मुलगी. हो बाई, काय करताय तुम्ही? हा? आणि कोण तुमची मुलगी? माझी मुलगी. माझी मुलगी इथेच आहे. माझी मुलगी. माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी इथेच आहे. तुम्हाला कसं काय माहिती तुमची मुलगी इडच आहे? मुलांनो, तुम्ही किती जण आहात इथे? एवढेच. मुलगी. ओ ताई, मला सांगा, तुम्हाला कुणी सांगितलंय की तुमची मुलगी इथे आहे? त्याने सांगितलं मला. त्याने? कुणी? कल्लू म्हणाला. कल्लू? तिला कल्लूनं बिट्टीला पळवायला तर पाठवलं नसेल. ही नक्कीच नाटक करते. ऐका ना, याच्यात नाही ना तुमची मुलगी, मग ती दुसरीकडे कुठेतरी असेल. नाही, ती इथेच आहे. कल्लू माझ्याशी खोटं नाही बोलणार. तुमच्याकडे फोटो आहे का तिचा? फोटो? ओ फोटो बिटो काय? हे बघा, तुमची मुलगी इथे नाही. तुम्ही निघा बरं इथनं. तुमचं काही काम नाही येते. निघा. मी नाही जाणार. मला माहिती आहे तिथेच आहे. तुम्ही लपवून ठेवलं असणार तिला. काय बोलता काय तुम्ही? तुम्ही निघा बरं इथनं. मी नाही जाणार. मुलांनो, तुम्ही तिला बघितलंय का? ती गोरी गोरी आहे, तिचे घारे डोळे. बिट्टी? पण ती तर गौरी आईकडे. काय म्हणाला हा? नाही, काही नाही. तुम्ही निघा बरं इथनं. बाळा, तुला माहिती आहे का ती कुठे? मला सांग ना, कुठे आहे ती? नाही, त्याला काही माहित नाही. तुम्ही मागवा. जयाताई, तुम्ही काढा बरं हिला बाहेर. तुम्ही निघा. माझी मुलगी आहे. असं नका करू. ऐका माझं. माझी मुलगी. ऐका माझं. माझी मुलगी इथेच. ऐका माझं. तुम्ही इथेच थांबा. तुम्ही यायचं नाही बाहेर. असं नका करू. ऐका माझं. निघा इथनं. तुमची मुलगी वगैरे कोण नाही इथे, आणि मला काय कळत नाही का तुमचा काय डाव आहे तो? नका सांगू. मला कळालंय ती कुठे. आलंय माझ्या लक्षात. मी शोधेन तिला. सापडेल ती मला. देव तिला आईपासून दूर नाही ठेवणार.
फोन का उचलत नसेल? झोपली असेल का? नाही, पण ही गोष्ट तिला सांगायला हवी ना. घरी फोन लावू का? नाही, म्हणजे कुणाच्या तरी कानावर टाकायला हवं. घरीच फोन लावतो. हॅलो हॅलो, गौरी आहे का? हा गौरी, तुला खूप महत्वाचं सांगतोय बरं. ती बाई नाही का, बिट्टी लग्नातनं निघून गेली होती बघ, नंतर त्या बाईने सोडलं. ती बाई जर तुझ्याकडे आली ना, तिच्या बोलण्यावर काही विश्वास ठेवू नकोस. कल्लूने पाठवलंय तिला. हो, नाही, ती इकडे आली होती आश्रमात, काहीच्या काही बडबडत होती, माझी मुलगी म्हणून. आणि बिट्टी तिची मुलगी असं म्हणत होती. हा नाही, तू काळजी घे. आणि हो, ती आली ना, तिला घरात घेऊ नकोस बरं. काय हा, पण नरड्यातून आवाज फुटत नाहीये तरी बोलायचंय ना. झोपू दे मला. आई, काय सरकत चालवलीयस तू? भूक लागली आहे का तुला? मग जाऊन खा, पण प्लीज मला त्रास देऊ नको. झोपू दे आई, मला झोपू द्या, नाहीतर खाना खुना करायच्या योग्यतेची ठेवणार नाही मी. तू जा इथून. नाही, तुला आता काय करते मी, धक्के मारून काढते, म्हणजे ना तुला कळेल. तुला झोपू दे का मला?